नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी. तर सर्वात प्रथम आपण सोयाबीन जे आहेत गरम पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत 15 ते 20 मिनिटासाठी. नंतर त्यांना थंड पाण्यामध्ये टाकायचे आणि अशा प्रकारे पिळून त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. नंतर सोयाबीनचे अशा प्रकारे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि मग आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. तेल टाकायचं आहे, त्याच्यात मोहरी टाकायची. एक मोठा कांदा उभा चिरून आपण टाकलेला आहे. छानपैकी परतून घ्यायचा तो कांदा. परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्त्याची काही पानं टाकून घ्यायची आहेत. टोमॅटो आणि कढीपत्ता परतून घ्यायचा, टोमॅटो शिजू द्यायचा आणि टोमॅटो थोडा शिजला की नंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट. ती सुद्धा छानपैकी परतून घ्यायची. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये सर्व बेसिक मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तर सर्वात प्रथम आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये अंबारीचा कांदा लसूण मसाला. 2 मोठे चमचे भरून आपण तो मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा, 1 मोठा चमचा धनापूड पावडर टाकून घ्यायची आहे. तीही छानपैकी परतायची. समजा मसाले आपले फार कोरडे वाटत असतील तर त्यात थोडंसं पाणी टाका. पुन्हा एकदा परतून घ्या. 2 लाल मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, त्याही 2-3 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत. बघा, मंद गॅसवर अशा प्रकारे आपला मसाला शिजला की नंतर आपण जे तुकडे करून ठेवलेले होते सोयाबीनचे ते सर्व मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. सर्व भाजी आपली परतून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित परतून झाली की पुन्हा आपण त्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि वर झाकण ठेवायचं आहे. सर्व मसाले सोयाबीनमध्ये मुरायला हवेत. चला तर मग आपली भाजी तयार होतच आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी गॅससुद्धा मंदच ठेवायचा, फास्ट गॅसवर शिजवायची गरज नाही. अगदी झटपट होणारी साधी सिंपल भाजी आहे. फार वेळ लागत नाही ही भाजी होण्यासाठी. अचानक कोणी घरी आलं तर आपण ही भाजी पटकन बनवू शकतो. फार टेस्टी होते. तर नक्की ट्राय करा. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भात अगदी बनवला तर त्याच्यासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.